अधिवेशन येतं नसताना हे अधिवेशन पार परिषदचा होऊन जाईल. परिषदचा एक सन्माननीय सर्वच मान्यवर, नागपूरचं अधिवेशन संपन्न झालं, परंतु ज्याचा उल्लेख अनेक वक्त्यांनी केला की नेमकं या अधिवेशनाची फलप्राप्ती काय, तर या विदर्भासाठी सोयाबीन काढणारा शेतकरी असेल, कापूस उत्पन्न करणारा शेतकरी असेल, हायकोर्टानं CCI ला झापलं की खरेदी केंद्र वाढलं तरी सरकारनं वाढवली नाही. 10 क्विंटल ऐवजी 30 क्विंटल हेक्टरी खरेदी करा ही आमची मागणी असताना त्याचा कुठे विचार त्या ठिकाणी झाला नाही. पुरवण्या मागण्यांच्या माध्यमातून फक्त घोषणा या सरकारनं गेल्या 7 दिवसामध्ये प्रामुख्याने केल्या. अतिवृष्टीच्या संदर्भात आकडेवारी 31,000 कोटीतल्या पॅकेज मधले नेमके पैसे किती मिळाले हे सरकार सांगू शकत नाही. एकूणच 7 दिवसामध्ये घोषणांचा मात्र प्रचंड पाऊस पडलेला आहे. पैसे नाहीत खिशात, घोषणा मात्र अपार, अशी अवस्था या सरकारची त्या ठिकाणी झालेली आहे. म्हणजे आज घोषणांच्या बद्दल बोलायचं झालं तर इंस्टाग्रामवर 12 सेकंडचा रील असतो, एक रील पुढे गेला की दुसरा येतो, पहिला बघितलेला 25व्या रीलला विसरतो. तसं या सरकारचं काम आहे. पहिली घोषणा विसरतात लोक, इथपर्यंत 25वी घोषणा झालेली असते. आज पण किंवा या अधिवेशनातल्या घोषणांची आकडेवारी काढली तर 75,000च्या पुरवण्या देखील कमी पडतील एवढ्या घोषणा. म्हणजे पुण्यासाठी 32,000 कोटी रुपयाचा प्लॅन सँक्शन झालेला आहे. पुण्यामध्ये आज पाण्याचा तुटवडा त्या ठिकाणी, त्याच्याबद्दल सरकार बोलत नाही. पुणे महापालिकेला ट्रिब्युनलमध्ये जावं लागतं 21 TMC पाणी द्यायसाठी, त्याच्यावर सरकार कुठली निर्णायक भूमिका त्या ठिकाणी घेत नाही. थोरात साहेबांच्यावर ज्यांनी वक्तव्य केलं त्याच्यावर कुठली कारवाई सरकार करताना दिसत नाही. सरकार पुरस्कृत गुंडाराज, म्हणजे पुणे हे कोयता गँगसाठी आता जगभरात फेमस झालं, विद्येचं माहेरघर, अशी अवस्था या ठिकाणी झालेली आहे. आणि या सगळ्या अधिवेशनाच्या 7 दिवसाच्या काळामध्ये टोटल फेल्युअर ऑफ गव्हर्नन्स, म्हणजे पुरवण्यामध्ये तर जयंत पाटील साहेबांनी सांगितलं असेल आर्थिक आकडेवारी, फेल्युअर ऑफ गव्हर्नन्स हे एवढंच 2 शब्द या सरकारला लागू होतात.